देखील हे दुःखात सावरण्याची शक्ती नगद नारायण बाबा देव असे त्यांनी आम्हाला अगोदरच बोलले होते. आणि आत्ता त्यांचं नियोजित कार्यक्रम असल्यामुळे ते इथं थांबले नाहीत. त्यांना असंच बोलणं झालं की ते अजून 1, 2, 3 दिवसात म्हणले मी तिकडे येणार आहे. जरी बोलणं झालं असेल तरी मी तिथे तुम्हाला भेटायला येत आहे. नगद नारायण बाबांच्या समाधीचं सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि या दुःखातून जे देशमुख कुटुंबियावर दुःख आहे, या दुःखात जो सगळेजण उभे आहेत, न्यायाच्या भूमिकेत सगळे आहेत. त्यांचं पाठबळ असंच आम्हाला न्याय मिळेपर्यंत नव्हे तर पुढं पण राहिलं पाहिजे, असं मी माझ्या मनात बोललो. आणि इथं आल्यानंतर सगळे लोक इथं आले आणि जे आमच्या न्यायासाठी सगळ्यांनी जे मागितलेलं आहे, आम्ही न्याय मागत राहू, न्याय मिळवून घेऊ आणि त्याच भूमिकेत कायम राहू. म्हणजे खरं तर मागच्या 55 दिवसापासून आम्ही बघतो की न्याय मागण्यासाठी रस्त्यावरची लढाई बघितली आणि न्यायालयीन पातळीवरची लढाई बघितली, पोलीस पातळीवरची लढाई बघितली. मात्र आता आज दोन्ही गडाकडे जाऊन तुम्ही परत तीच मागणी